पुढच्या बातम्यांकडे आपण वळतोय। शक्तीपीठ महामार्ग कर्नाटकच्या हद्दीतून चंदगड मार्गे जाण्याची शक्यता आहे। कोल्हापूरच्या अगोदरची अलाइनमेंट बदलून ती चंदगड मार्गे करण्याचा निर्णय घेतला जातोय असं कळतंय। मुख्यमंत्र्यांनी अलाइनमेंट बदलणार असल्याची माहिती दिली होती। चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनीही चंदगडहून शक्तीपीठ करण्यास समर्थन दिलं होतं, मात्र या मार्गालाही विरोध होण्याची शक्यता आहे। 4 नोव्हेंबरला सिंधुदुर्गमध्ये विरोधकांचा मेळावा होणार आहे। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे यांच्याशी बोलूया। ज्ञानेश्वर, काय अधिक माहिती? मार्ग बदलण्यासंदर्भात चर्चा झाली होती, कारण कोल्हापुरातनं तर खूप मोठा विरोध आहे। सुवर्ण शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूरचा तीव्र विरोध पाहता तो चंदगड मार्गे नेण्याची नवीन अलाइनमेंट आता मुख्यमंत्र्यांच्या समोर आहे आणि त्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सुतोवाच आहे ते केलं होतं। कोल्हापूर आणि सोलापूर, सांगली या परिसरातून या महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होताना पाहायला मिळते। त्यामुळे कर्नाटक हद्दीतून पुढे चंदगड मार्गे कोकणामध्ये नेण्याचा हा रस्त्याचा विचार सध्या सुरू असताना पाहायला मिळते। या परिसरातले चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी सुद्धा या समर्थनार्थ आहे ते मेळावा घेतला होता। मोर्चा काढून शक्तीपीठ महामार्ग आमच्याच भागातून न्या अशा पद्धतीची त्यांनी मागणी केली होती आणि ही मागणी कुठेतरी आता पूर्ण होताना पाहायला मिळते। मात्र दुसऱ्या बाजूला या अलाइनमेंटला सुद्धा आता विरोध होताना पाहायला मिळते। 4 नोव्हेंबरला सिंधुदुर्गमध्ये शक्तीपीठ विरोधी कृती समितीचा मेळावा होणार आहे। राजू शेट्टी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे आणि तिथून सुद्धा या अलाइनमेंटला जोरदारपणे विरोध करण्याचा प्रयत्न आहे तो विरोधकांचा दिसून येते। एकूणच पाहायला गेलं तर नव्या अलाइनमेंटला सुद्धा आता जोरदार विरोध होताना पाहायला मिळते। त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाचं नेमकं काय होणार हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बरोबर ज्ञानेश्वर, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। जसं ज्ञानेश्वर सांगतायत की कोल्हापुरातनं तर विरोध होताच, म्हणून आता नवी अलाइनमेंट समोर आली आहे मुख्यमंत्र्यांसमोर। चंदगड मार्गे हा शक्तीपीठ महामार्ग न्यायचा, पण त्यालाही विरोध आहेच। बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर रस्त्यावर सुरू असलेल्या MMRDAच्या कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी आणि साधू महंतांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या विस्तारीकरणासंदर्भात NMRDAनं अतिक्रमण हटाव ही कारवाई केली होती। या कारवाईत अनेक नागरिकांच्या घरांना नोटीस बजावली गेली। न्यूज 18 लोकमतनं देखील या भागातील नागरिकांच्या व्यथा मांडल्या होत्या। रस्त्याच्या विस्तारीकरणाला शेतकऱ्यांनी विरोध केला। विरोध नाहीये, पण अनावश्यक आणि अतिरिक्त जागा प्रशासन घेतंय त्याला विरोध आहे, असं सगळ्या स्थानिकांचं म्हणणं होतं। या भेटीनंतर कारवाईला मुख्यमंत्र्यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, रस्त्याच्या कामाला विरोध नाहीये, पण अतिरिक्त काही जागा प्रशासन घेतंय त्याला विरोध आहे नागरिकांचा। ही बातमी आपण दाखवली होती, काय सांगाल? मुख्यमंत्र्यांकडून काय प्रतिक्रिया? सुवर्ण, खरं तर नाशिक त्र्यंबकेश्वर हा जो रस्ता आहे त्या रस्त्याचा पिंपळगाव बोहला तर पेगलवाडी फाटा हा 15 किलोमीटरचा जो रस्ता आहे, या रस्त्यावर असलेल्या शेकडो शेतकऱ्यांना या निर्णयामुळे एक दिलासा मिळालेला आहे। खरं तर या सगळ्या शेतकऱ्यांसाठी, नागरिकांसाठी दिलासा देणारी ही बातमी आहे, कारण NMRDAच्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांना गेल्या 8 दिवसांपूर्वी नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या आणि त्या नोटिसांमध्ये त्यांना सांगण्यात आलेलं होतं की त्र्यंबकेश्वरचा जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्याच्या 50 मीटर परिसरामध्ये असलेली सगळी बांधकामं ही NMRDAने अतिक्रमित ठरवली आणि ती पाडण्याचे फरमान त्यांनी काढलेलं होतं। मात्र हा निर्णय जो आहे तो NMRDAचा अन्यायकारक होता, हे न्यूज 18 लोकमतने आपल्या बातमीच्या माध्यमातून समोर आणलेलं होतं। खरं तर शेतकरी आपली जागा रस्त्यासाठी द्यायला तयार आहे, विकासाला शेतकऱ्यांचा कुठलाही विरोध नव्हता। मात्र एक्सेस जागा, अतिरिक्त जागा ज्या वेळेला शेतकऱ्यांकडून घेतली जाते त्यावेळेला मात्र ती कोणतीही मोबदला न देता ती हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला जात होता आणि याच सगळ्या शेतकऱ्यांच्या आणि त्या भागातल्या नागरिकांच्या प्रश्नांना न्यूज 18 लोकमतने वाचा फोडलेली होती आणि त्यानंतर साधू महंत असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, स्थानिक नागरिक जे आहेत ते देखील रस्त्यावर उतरलेले होते आणि काल देखील मुख्यमंत्र्यांची या सगळ्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भागातील शेतकऱ्यांना, नागरिकांना एक मोठा दिलासा दिलेला आहे। नक्की, धन्यवाद लक्ष्मण, आपण माहिती दिली त्याबद्दल।